एवरीवन, वेलकम टू मॅथमॅटिक्स विथ पौर्णिमा। तर तुमच्या सिलेबस पेजमध्ये रिकमेंडेड बुक्स आणि रेफरन्स बुक्स अशी दोन वेगवेगळे बुक्सची नावं दिलेली असतात। तर त्यांच्यातला डिफरन्स काय आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, रिकमेंडेड बुक्स जी असतात ती त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनकडून सजेस्ट केली गेलेली असतात तो कोर्स कंप्लीट करण्यासाठी। रिकमेंडेड बुक्सचा जो मेन हेतू असतो तो सिलेबस कव्हर करणं असतं आणि रिकमेंडेड बुक्सची लँग्वेज ही इझियर पण असते आणि त्या बुक्सचा जो मेन फोकस आहे तो सिलेबसवरती असतो। तर रेफरन्स बुक्स जी आहेत ती थोडीशी त्यांची लँग्वेज अवघड असू शकते, बट जर तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट कळत नाही आहे तर तुम्ही त्याची डीपमध्ये नॉलेज मिळवण्यासाठी रेफरन्स बुक्सकडे जाऊ शकतात। नंतर रेफरन्स बुक्स जी आहेत ती तुम्हाला एखाद्या टॉपिकसाठी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करतात। नंतर प्रूफ्स असतील, नंतर एक्झाम्पल्स असतील, ते अजून जास्त प्रमाणात एक्झाम्पल्स वगैरे प्रोव्हाइड करतात। नंतर रिकमेंडेड बुक्स ही जी आहेत ती मेनली फोकस्ड ऑन दी सिलेबस असतात। त्यांना तुम्ही स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत रीड केलं पाहिजे ॲज द पार्ट ऑफ द कोर्स। रिकमेंडेड बुक्सला स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्ही रीड केलंच गेलं पाहिजे ॲज अ पार्ट ऑफ द कोर्स। आणि रेफरन्स बुक्स जे आहेत त्यांना तुम्ही एखाद्या टॉपिकच्या क्लॅरिफिकेशनसाठी रीड करू शकतात। मग बघा, इन शॉर्ट जर सांगायचं म्हटलं तर रिकमेंडेड बुक्स म्हणजे काय, तर तुमचं क्लासरूम टीचर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठीचे। आणि रेफरन्स बुक्स म्हणजे काय, तर सब्जेक्ट एक्सपर्ट आहे त्या सब्जेक्टचं अजून डीपमध्ये अंडरस्टँडिंग मिळवण्यासाठी तुम्ही रेफरन्स बुक्सकडे जाऊ शकता। तर बेस्ट जे स्टुडंट असतात ते काय करतील, रिकमेंडेड बुक्स आधी स्टडी करतील आणि मग नंतर खरोखर खऱ्या अर्थाने मॅथमॅटिक्सला समजून घेण्यासाठी ते रेफरन्स बुक्सकडे वळतील। रिकमेंडेड बुक्स तुम्हाला एक्झामिनेशन पास करण्यासाठी इनफ आहे आणि तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये डीपमध्ये नॉलेज गेन करण्यासाठी रेफरन्स बुक्स लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।